श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल. जे विचार आपल्याला कमजोर बनवतात, असे विचार जे आपल्याला पुढं जाण्यापासून मागं ओढतात, ते निगेटिव्ह विचार टाकणारे हे तर आपल्या जवळचेच असतात. परंतु आपण तसे विचार करूही नाही आणि पाहूही नाही. आपण आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील त्यावेळेस आपण एकतर भगवंताचे नामस्मरण करावे किंवा 1, 2, 3, 4 असे 10 पर्यंत काउंट करावे आणि ते विचार आपल्या मनातून पूर्णतः काढून टाकावे. निगेटिव्ह विचार हे आपल्या मनात आपण पकडून न ठेवता ते काढून टाकावे. आणि निगेटिव्ह ओव्हर थिंकिंग, प्रॉब्लेम नसतानाही प्रॉब्लेम क्रिएट करणे म्हणजे निगेटिव्ह विचार हे पुन्हा पुन्हा आपल्या मनात आणणे. विचार मनात टाकणारे हे पण आपल्या जवळचेच असतात, तेव्हा त्यांना चेक करा आणि तुम्ही त्यांच्यापासून दूर राहा. हे असं असतं की आपण ज्या पद्धतीने विचार करू त्या पद्धतीने त्याची विचारसरणी असते. आपण जर पॉझिटिव्ह विचार करत राहिलो तर आपण हमेशा पॉझिटिव्ह राहू आणि आपण निगेटिव्ह विचार करत असू तर आपण निगेटिव्ह होऊन जाऊ. त्यामुळे निगेटिव्ह विचारापासून आपण दूर राहायला पाहिजे. मन हे एक शेतीप्रमाणे असतं. पॉझिटिव्ह पेराल तर पॉझिटिव्ह उगवल आणि निगेटिव्ह पेराल तर निगेटिव्ह उगवल. गुड इन गुड आउट, बॅड इन बॅड आउट. म्हणून तुमची संगत ही बदलायला हवी आणि पॉझिटिव्ह लोकांसोबतच संगत करा. मन हे असं असतं, आपल्याला दुःखाच्या दलदलीत पण टाकतं. तेच मन आपल्याला करोडपती पण बनवू शकतं आणि त्याच मनाने आपण भगवंताला पण प्राप्त करू शकतो. त्यामुळे तुमचा मार्ग तुम्ही सुचवा. तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचे आहे ते. त्यामुळे निगेटिव्ह विचार मनात आणणे हे बंद करा आणि पॉझिटिव्ह विचाराकडे लक्ष द्या. म्हणजे आपण पॉझिटिव्ह होऊन खूप काही करू शकू. निगेटिव्ह लोकांची संगत टाळून तुम्ही एखाद्या चांगल्या पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा. त्यांच्यासोबत चर्चा करा आणि त्यामुळे तुम्हाला पण त्यांच्यापासून पॉझिटिव्ह एनर्जी यायला सुरुवात होईल. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.